Hi friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli, Study with Abuli. फ्रेंड्स, ह्या चॅनलवर मी तुमच्यासाठी मॅथ्स रिलेटेड एक बेसिक टॉपिक घेऊन आलेली आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आपण ह्यामध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहोत. व्हेरिएबल, कॉन्स्टंट अँड टर्म. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ टिल देन नक्की बघा. जर तुम्हाला अशासारखे व्हिडिओ बघायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. अँड फ्रेंड्स, विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ. अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे एक्सप्रेशन समजून घेण्यासाठी आपल्याकडे 2 डेफिनेशन्स आहेत. ह्या दोन्ही डेफिनेशन्स रीड करून आपण त्यातले पॉइंट समजून घेऊया. बघा, फर्स्ट डेफिनेशन रीड करूया. ए कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट्स ऑब्टेन्ड बाय अल्जेब्रिक ऑपरेशन्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. हे सिम्बॉल फार महत्त्वाचे आहे. याला आपण मॅथमॅटिकल सिम्बॉल सुद्धा म्हणू शकतो आणि ऑपरेशनल सिम्बॉल सुद्धा म्हणू शकतो, कारण की अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये याच्याशिवाय काही पुढे ॲक्टिव्हिटी होत नाही. बघा, ह्या डेफिनेशन मधला पहिला जो पॉईंट आहे महत्त्वाचा, व्हेरिएबल्स. व्हॉट इज व्हेरिएबल्स? व्हेरिएबल्स म्हणजे काय? एक्सप्रेशन मधली अननोन व्हॅल्यू किंवा त्याला अननोन नंबर सुद्धा म्हणू शकतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधली व्हेरिएबल्स म्हणजे काय? अननोन व्हॅल्यू. आणि ती कशाने रिप्रेझेंट होते? स्मॉल लेटरनी. स्मॉल लेटर. तर स्मॉल लेटर म्हणजे ए टू झेड पर्यंतचे जेवढे स्मॉल लेटर आहे तेवढे स्मॉल लेटर, म्हणजे त्यापैकी कोणतंही स्मॉल लेटर आपण व्हेरिएबलसाठी यूज करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला व्हेरिएबलसाठी लेटर्स यूज करायचे असेल तर ए टू झेड पर्यंतचे सगळे स्मॉल लेटर. बघा, व्हेरिएबल्स म्हणजे काय? तर व्हेरिएबल्स म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधली अननोन व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही किंवा त्याला अननोन नंबर सुद्धा म्हणतो. तर व्हेरिएबल कशाने रिप्रेझेंट केले जाते? स्मॉल लेटरमध्ये. आणि स्मॉल लेटर कोणते? तर ए टू झेड पर्यंतचे सगळे स्मॉल लेटर. बघा, आपण व्हेरिएबल समजून घेतलंय. त्यानंतर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय? एक्सप्रेशन मधली फिक्स्ड व्हॅल्यू. ती कधीही चेंज होत नाही. आता इथे ब्रॅकेटमध्ये लिहून घेते, डज नॉट चेंज. एक्सप्रेशन मधली अशी व्हॅल्यू की ती कधीही चेंज होत नाही. बघा, मी त्याचं एक्झाम्पल लिहिते. 2, 5, √5 -3/7 अशा प्रकारची जर व्हॅल्यू असेल एक्सप्रेशनमध्ये तर त्याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट. काय म्हणतो? कॉन्स्टंट. आणि पहिली डेफिनेशन काय म्हणते? व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय असते? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आणि हे एक्सप्रेशन कशाने जोडले जाते? तर हे एका ऑपरेशनल सिम्बॉल्सनी जोडल्या जाते. बघा, पहिल्या डेफिनेशन मधले 2 पॉईंट क्लिअर झालेले आहे. आता आपण सेकंड डेफिनेशन बघूया. बघा, ए कॉम्बिनेशन ऑफ टर्म्स बाय द ऑपरेशन सच ॲज ॲडिशन म्हणजे प्लस, सबट्रॅक्शन मायनसचं साईन, मल्टिप्लिकेशनचं साईन अँड डिव्हिजन. म्हणजे कॉम्बिनेशन एका टर्मचं, जसे भरपूर सगळे टर्म्स आहेत त्याला कंबाईन केलं जाते ह्या ऑपरेशनल सिम्बॉलचा यूज करून. तेव्हाच कुठे काय बनते? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर बघा, टर्म्स काय आहे? हा टर्म्स हा पॉईंट आपण समजून घेऊया. टर्म्स म्हणजे काय? एक सिंगल व्हेरिएबल. एक सिंगल व्हेरिएबल जरी लिहिलं असेल एक्सप्रेशनमध्ये तर त्याला काय म्हणू शकतो आपण? टर्म. आता व्हेरिएबल कशाने रिप्रेझेंट करत जाते? ए, बी, कोणतंही स्मॉल लेटर तुम्ही घ्या, एटसेट्रा. समजा जर ते एक्सप्रेशनमध्ये एक नंबर असेल त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? टर्म. काय म्हणतो? टर्म. जर ह्या दोघांचा प्रॉडक्ट घेतला, प्रॉडक्ट ऑफ व्हेरिएबल अँड नंबर, त्याला सुद्धा आपण टर्म म्हणू शकतो. बघा, एक्झाम्पल बघा, 3x हा प्रॉडक्ट आहे. कशाचा प्रॉडक्ट आहे? नंबरचा आणि व्हेरिएबलचा. कंबाईनली याला काय म्हणतो आपण? टर्म. आता परत एक एक्झाम्पल घेऊया. टर्म म्हणजे काय? टर्मसाठी 5x काय आहे? प्रॉडक्ट आहे. कशाचा? नंबरचा आणि व्हेरिएबलचा. तर हे प्रॉडक्ट आहे आणि कंबाईनली याला काय म्हणतो आपण? टर्म. काय म्हणतो? टर्म ही सिंपल क्वांटिटी आहे. बघा, टर्म म्हणजे कशाला म्हणायचं? सिंगल व्हेरिएबल लिहिलं असेल त्याला सुद्धा टर्म म्हणायचं, सिंगल नंबर लिहिला असेल त्याला सुद्धा टर्म म्हणायचं. जेव्हा आपण या दोघांचे प्रॉडक्ट घेतो त्यावेळेस बघा, याप्रमाणे एक्झाम्पल दिसते, याला सुद्धा आपण टर्म म्हणायचं. अशा ज्या ह्या टर्म्स असतात ह्या कशाने जोडल्या जातात? ह्या ऑपरेशनल सिम्बॉलनी. प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. इथे तुमचा सेकंड डेफिनेशन मधला हा टर्म्सचा पॉईंट सुद्धा क्लिअर झालेला आहे. ह्यानंतर आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं एक एक्झाम्पल घेऊया. बघा, मी इथे एक
अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं एक्झाम्पल लिहिलं आहे, तर हे एक्झाम्पल बघूया. तर यामध्ये काय दिसते तुम्हाला, 5x दिसते, प्लस दिसते आणि 7 दिसते. आता हे 5x काय आहे, 5x ही टर्म आहे. टर्म म्हणजे काय आपण बघितलं होतं, टर्म म्हणजे बघितलेलं होतं एक सिंगल नंबर असतो, एक सिंगल व्हेरिएबल सुद्धा असतो, या दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे सुद्धा टर्म. आता ह्या एक्सप्रेशनमध्ये हा 7 सुद्धा काही एक टर्म आहे. ह्या दोन्ही टर्म कशाने जोडल्या आहे, ऑपरेशनल सिम्बॉलनी. ऑपरेशनल सिम्बॉल, कोणतं ऑपरेशनल सिम्बॉल यूज केलेलं आहे इथे, ॲडिशन. काय, ॲडिशन. बघा ही फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्ममध्ये तुम्हाला इथे यक्स काय दिसते, हा व्हेरिएबल. आणि त्याच्यासमोर जो नंबर लिहिला आहे त्याला काय म्हणायचं, कोइफिशियंट. काय म्हणायचं, कोइफिशियंट. ह्या व्हेरिएबलच्या समोर जो नंबर लिहिला आहे त्याला काय म्हणायचं, कोइफिशियंट. बघा फर्स्ट टर्म लक्षात घेतलेली आपण, एक्स हा व्हेरिएबल आहे आणि 5 हा कोइफिशियंट आहे. सेकंड टर्ममध्ये हा जो 7 आहे त्याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट. कळलं का तुम्हाला. पहिली डेफिनेशन काय म्हणते, अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट. बघा व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट याला आपण काय म्हणतो, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता सेकंड डेफिनेशनमध्ये काय म्हणते, कॉम्बिनेशन ऑफ टर्म्स. ही टर्म्स आणि ही टर्म्स ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, हे दोन टर्म कंबाईन केल्या कशामुळे, एका ऑपरेशनल सिम्बॉलमध्ये. दोन्ही टर्म कंबाईन केल्या, दोघांचं कॉम्बिनेशन आहे ऑपरेशनल सिम्बॉलमुळे, यालाच काय म्हणतो आपण, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. हे फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा हे एक नेक्स्ट एक्झाम्पल आहे, लास्ट एक्झाम्पल आहे. बघा ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये किती टर्म्स आहेत, 3 टर्म्स. ह्या 3 टर्म्स कशाने जॉईन केलेला आहे, ऑपरेशनल सिम्बॉलमुळे. याला ऑपरेशन सुद्धा म्हणू शकतो. फर्स्ट टर्म बघा, फर्स्ट टर्ममध्ये एक्स काय आहे, व्हेरिएबल. त्याच्यासमोर जो नंबर लिहिला आहे 3 याला काय म्हणतो आपण, कोइफिशियंट. बघा सेकंड टर्ममध्ये बघा तुम्हाला 5y दिसते, 5y दिसते. तर y काय आहे, हा व्हेरिएबल आणि 5 काय आहे, कोइफिशियंट. y व्हेरिएबल आणि 5 कोइफिशियंट. लास्ट टर्ममध्ये 2 काय आहे, कॉन्स्टंट. बघा अशा प्रकारे आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय हे समजून घेतलं आहे. त्यामध्ये टर्म्स काय आहे, व्हेरिएबल काय आहे, कॉन्स्टंट काय आहे हे सुद्धा समजून घेतलेलं आहे. इथे लिहून घेते मी 3x 5y 2 हे काय आहे, हे सगळं आहे टर्म्स. हे काय आहे, सगळं टर्म्स. परत एकदा बघा, हे 2 कॉन्स्टंट, 5y मधला y व्हेरिएबल आणि 5 कोइफिशियंट. फर्स्ट टर्ममध्ये बघा 3x या दोघांमधला 3 कोइफिशियंट आणि x व्हेरिएबल. प्लस मायनस हे काय, ऑपरेशन्स. इथे आपला व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. आपण आज काय बघितलेलं एकदा परत बघूया. बघा आज या व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या 2 डेफिनेशन समजून घेतल्या. त्यामध्ये व्हेरिएबल, कॉन्स्टंट, टर्म काय हे सुद्धा समजून घेतलं आणि एक अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं सुद्धा एक्झाम्पल समजून घेतलेलं आहे. इथे आपण रिव्हिजन कंप्लीट केलेली आहे. फ्रेंड्स इथे आपण आजच्या व्हिडिओचा टॉपिक छानपैकी कव्हर केलेला आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अजून काही तुम्हाला क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. टेक केअर अँड गुड बाय.